रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 94 ते 96चा अभ्यास करणार आहोत. तरी सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे ही नम्र विनंती. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभावते, हे रचले अति बुद्धिमंते द्रुपद कुमारे. युद्धभूमीवर उभा टाकलेल्या पांडवाच्या सैन्याकडे पाहून दुर्योधन आपल्या गुरुकडे जाऊन असे म्हणतो की, हे गुरुवर्य, पुढे जे सैन्य उभा टाकलेले आहे जणू काही चालते फिरते डोंगरच आहे. हे अफाट सैन्य आहे आणि त्या सैन्यामध्ये अशी व्यूहरचना केलेली आहे की ते जवळपास अभेद आहे. ही व्यूहरचना द्रुपदपुत्राने केलेली आहे, म्हणजे धृष्टद्युम्नाने केलेली आहे, असे तो गुरुवर्याला म्हणजे द्रोणाचार्यांना म्हणाला. गिरिदुर्ग जसे चालते. पांडवाचे सैन्य हे एखाद्या साध्या सैन्यासारखे दिसून येत नसून ते एखाद्या विशाल आणि अभेद किल्ल्यासारखे दिसत आहे. जसा डोंगर हलत नाही तशीच ही सेना स्थिर आणि शक्तिशाली आहे आणि ती शत्रूवर चालून येत आहे. विविध व्यूहरचना संभवते. केवळ संख्याबळ नाही तर अत्यंत कौशल्याने केलेली ही व्यूहरचना तिथे पाहायला मिळते. युद्धाच्या गरजेनुसार सैन्य वेगवेगळ्या आकारात आणि रचनेत विभागलेले आहे. ही सर्व रचना राजा द्रुपदचा मुलगा धृष्टद्युम्न याने केलेली आहे. तो द्रोणाचार्याचा शिष्य होता आणि त्याने आपल्या बुद्धीचा वापर करून ही उत्कृष्ट रचना केलेली आहे, असे दुर्योधन द्रोणाचार्याला मोठ्या चिंतेने सांगत आहे. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरठा केला, तेने हा पाखरीला देख देख. पांडवाच्या सैन्याकडे पाहून दुर्योधन म्हणतो की, ज्या द्रुपदपुत्राला तुम्ही शिक्षा दिली, शिक्षण दिले, विद्या शिकविली, त्या द्रुपदपुत्राने आज ही व्यूहरचना केलेली आहे. विद्या देऊनी कुरठा केला. कुरठा शब्दाचा अर्थ मोठा, असे तो द्रोणाचार्याला म्हणत आहे. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण, जे शास्त्रधर्मी निपुण वीर राहती. या ओळीमध्ये पांडवातील सैन्याचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या सैन्यामध्ये केवळ अर्जुन आणि भीम हे दोनच वीर नसून अनेक अजून योद्धे आहेत, असे संजय धृतराष्ट्राला म्हणत आहे. अर्थ आणि विश्लेषण. आणि काही असाधारण. आणि काही असाधारण म्हणजे याशिवाय इतर अनेक विलक्षण आणि अद्वितीय योद्धे त्यांच्या सैन्यामध्ये आहेत. जे शस्त्रास्त्री प्रवीण म्हणजे काय? जे केवळ शस्त्रे चालवण्यात नाही तर अस्त्रांच्याही म्हणजे मांत्रिक अस्त्र असतात ते त्या वापरातही अत्यंत कुशल आहेत. जे शास्त्रधर्मी निपुण म्हणजे जे क्षत्रियांच्या कर्तव्यात आणि युद्धशास्त्रात पूर्णपणे पारंगत आहेत, असे अनेक पराक्रमी वीर पांडवाच्या सैन्यामध्ये उपस्थित आहेत, असे संजय धृतराष्ट्राला म्हणत आहे. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.